नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एसडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्र, झेडपीचे 4 संवर्गाचे पद राहिले आहेत, त्या संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या, ही परीक्षा कधी होणार। तर विद्यार्थी मित्र, त्या संदर्भात ही महत्त्वाची माहिती आहेत। काही विद्यार्थी म्हणे ही परीक्षा रद्द झाली का, ही परीक्षा होणार आहे का, आचारसंहितेमध्ये गुंतणार नाही ना। तर त्या संदर्भात सुद्धा विद्यार्थी मित्र माहिती आहेत। परीक्षा रद्द होणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊच शकत नाही, 100% होणार। पण विद्यार्थी मित्र, काही अडीअडचणी असल्यामुळे परीक्षा लेट झाली आहे, कोर्टाचा त्यामध्ये निर्णय आहेत आणि कोर्टाची बाजू असल्यामुळे शासन ते परीक्षा घेत नाही आहे। तर विद्यार्थी मित्र, आपण अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट आणली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी विनंती करतोय आणि यूपी सरकारने काय धडाकेबाज निर्णय घेतला त्या संदर्भात सुद्धा माहिती देत आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनल नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही क्लिप आहेत, ही क्लिप उत्तर प्रदेशमध्ये आहेत भावना। आणि या क्लिपमध्ये जे विद्यार्थी आहे सगळे तुम्हाला आंदोलन करणारे दिसत आहे। हे सर्व विद्यार्थी पोलीस भरती रद्द करावी यासाठी शासनाला आंदोलन करीत होते। त्यांनी शासनासमोर इतके आंदोलनं केली की त्यांच्या पुढे अक्षरशः शासन झुकले। शासनाने अखेर त्यांचं सर्व गोष्टी मान्य केल्या। जवळजवळ 48 लाख उमेदवारांची पोलीस भरती यूपी सरकारने रद्द केली। तसेच ज्या सरकारी भरतीमध्ये ज्या लोकांनी घोटाळा केला, भ्रष्टाचार केला, अशा सर्व कर्मचारी अधिकारी त्यांचे घरसुद्धा बुलडोझरने पाडणार, याची संपत्तीसुद्धा जप्त करणार अशी मागणी योगी सरकारकडे विद्यार्थ्यांनी केलेली आहेत। आणि ते सुद्धा शासन करू शकतं, कारण की योगी सरकार हे स्ट्रिक्ट सरकार आहे। त्यांनी यापूर्वीसुद्धा कोणत्याही अशा घोटाळ्याला सहारा दिला नाहीत। आणि विद्यार्थी मित्र, आपल्याला एवढं सांगणं आहे की राज्य सरकार इतकं कसं आंधळ्यासारखं झालं आहे की इतके घोटाळे झालेत महाराष्ट्रामध्ये। पोलीस भरती असो, त्यामध्ये आरोग्य भरती, तलाठी भरती, इतका मोठा घोटाळा, तरी शासन यामध्ये हस्तक्षेप करीत नाही, साधं लक्ष देत नाही। एकसुद्धा मंत्री किंवा इतर कोणी सरकारचे माणसं याकडे बोलतसुद्धा नाही। लाखो विद्यार्थ्यांचे या सरळ सरळ भावनेशी खेळल्यासारखं आहेत, कारण की विद्यार्थी एवढे कष्ट करत आहेत, खूप मेहनत घेत आहे, गोरगरीब विद्यार्थी आहेत सगळे। आणि त्या विद्यार्थ्यांसाठी जर उमेदवारांना इतके कष्ट घेऊनसुद्धा न्याय भेटणार नसेल तर अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना तर काय उपयोग या गोष्टीचा। त्यामुळे शासनाने थोडा तरी योगी सरकारचा आदर्श घेऊन आपल्या राज्यामध्ये सुद्धा असा काहीतरी कडक कायदा आणावा, जेणेकरून असे जे घोटाळे करतील त्यांच्यावरती एक वचक बसेल। 100% प्रामाणिक विद्यार्थ्यांना यामुळे न्याय मिळेल। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आपल्याला एवढं सांगणं आहे की शासनाने लवकरात लवकर चांगला एक कडक कायदा करावा, कारण की राहून सर्व भरत्यामध्ये घोटाळे झाले सगळ्या। त्याच्यामध्ये जिल्हा परिषद भरती असो, वनरक्षक, पोलीस भरती, तलाठी भरती, सगळ्या भरत्यामध्ये झाले। फक्त आता जी आरोग्य भरती झाली त्यामध्ये कुठेही आढळलं नाही, काही नाही। परंतु बाकीच्या सर्व भरत्यामध्ये आता जलसंपदा आली, त्याच्यामध्ये सुद्धा एक ते मृदा आणि कोणते तरी डिपार्टमेंटची पेपर झाले ते आता मध्यंतरी त्याची बातमी आली होती, त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा केला विद्यार्थ्यांनी। त्यामुळं शासनाने या सर्व गोष्टींचं गांभीर्याने लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर एक कडक कायदा करण्यात यावा, जेणेकरून जे विद्यार्थी आहेत प्रामाणिक त्यांना न्याय भेटेल। कारण की राज्यभरातून लाखो विद्यार्थी याची तयारी करत आहे। खूप सगळ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही आहे, तरी पण ते आपल्या परिस्थिती सुधारण्यासाठी, सरकारी नोकर बनण्यासाठी मेहनत घेत आहे आणि त्यांच्यासाठी ही अत्यंत घाण गोष्ट आहेत। कारण की विद्यार्थी मित्र, शासनाने यापूर्वीसुद्धा बऱ्याच घोटाळे झाले, त्यावरसुद्धा शासनाने कोणताही हस्तक्षेप केला नाही किंवा डोकं घातलं नाही त्यामध्ये। तर शासनाने थोडा योगी सरकारचा आदर्श घ्यावा आणि राहिलेले जे पद आहेत ज्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षक, जे 4 संवर्ग राहिले आहेत त्याच्या परीक्षासुद्धा लवकरच होणार आहेत। कारण की झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे की लवकरच राहिलेल्या पदाची परीक्षा होणार आहेत। त्यामुळे आचारसंहितेमध्ये परीक्षा गुंतणार नाही असं तरी आपल्याला वाटू राहिलं। त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्ही चांगला अभ्यास ठेवा, अभ्यास करीत राहा। तर अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट माहिती राहा। तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा त्याबद्दल धन्यवाद, आभारी आहेत।